Hello, hello. This is the my artifact episode number 2040 uh, 250. Yes, आजची तारीख आहे 3 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 10:15 झाले. आय वॉज सो टायर्ड. माझे पाय इतके जास्त हर्ट करून आले की सो मच. येस. आणि वेल एक गोष्ट मला सांगायची होती. या माझ्या सोबतचा एक मित्र आहे, ज्याचं नाव आहे विशाल. ओके. युजली तो म्हणजे माझ्या सोबतच होता ऑल द टाइम म्हणजे की आय न्यू हिम फ्रॉम स्टँडर्ड 7. ओके. 7वी पासून मी त्याला ओळखतो. ओके. तो बंदा आहे ना, त्याचे म्हणजे घरचा काहीतरी इश्यू होता. त्याचे वडील, त्याचे फादर आहे ना, आईला सोडून गेले होते. ओके. आणि त्याची आईनी त्याचा संपूर्ण सांभाळ केला. ओके. त्याची आई कपडे शिवायची वडनेरला. आणि विशाल इथे त्याच्या आप्पाजीच्या घरी, म्हणजे आईचं माहेर. ओके. तर इथे शिकायला आला होता. ओके. तर तेव्हा माझी ओळख झाली होती, म्हणजे माझ्या घराजवळच राहायचा वगैरे. आणि मग सोबत असायचो. या तो न्यू इंग्लिश मध्ये होता, मी तुकडोजी मध्ये होतो. ओके. त्याच्यानंतर मग तो 10वी नंतर त्यांनी डिप्लोमा केला. मी 11वी-12वी मध्ये प्रवेश केला. ओके. मग तेव्हाही कॉन्टॅक्ट होता. या आणि मग माझं 11वी-12वी झाल्यानंतर माझा इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन नाही लागली, तर मी डिप्लोमामध्ये ऍडमिशन केली. आणि विशाल डिप्लोमा थ्रू नंतर तो गेला इंजिनिअरिंग मध्ये. ओके. जेवढ्या वेळात माझा डिप्लोमा कम्प्लीट झाला तेवढ्या वेळात त्यांनी त्याची इंजिनिअरिंग कम्प्लीट करून टाकली. ओके. म्हणजे सेम 2016लाच त्याची इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली. ऑल्सो माझा डिप्लोमा पण कम्प्लीट झाला, जे की बिलकुल रॉंग जेस्चर आहे. सेम टाइमला नाही झाला, बिकॉज ऑफ दॅट डिप्लोमा इज कमी असतो ॲज कम्पेअर टू डिग्री. डिग्री इज हायर पोस्ट. मग त्याच्यानंतर मग काय की मला अगोदरपासून माहित होतं की माझं एज्युकेशन मध्ये इतकं काही फारसं आहे नाही, तर त्यामुळे मी कामावर लागलो. आणि मला जे भेटलं म्हणजे जस्ट लाईक, म्हणजे मला एवढं माहित होतं की समजा मी ग्रॅज्युएशन करतो म्हणलं तर मला याच्या समोर अजून 5-10 वर्ष पुन्हा लागेल. या तर त्यामुळे मी ठरवलं की आता पुढे नाही, आणि आता जस्ट आपण आपल्या करिअरकडे फोकस करायचं. करिअर म्हणजे फिल्म मेकिंग वगैरे. बट तेव्हा असं माहित नव्हतं फिल्म मेकिंग कसं काय करावं लागते काहीच नाही. असं मला एवढंच माहित होतं की सगळं मुंबईला गेल्यानंतर सगळं काही पॉसिबल होते. या लॅक ऑफ नॉलेज. येस. तर मग तेव्हा मी इथे काम केलं खापरखेडा पॉवर प्लांट मध्ये. मामाजीनी तिथे लावून दिलं होतं. तिथे 1 वर्ष काम केलं. ड्युरिंग दिस पिरियड विशालनी एक प्रायव्हेट कंपनी आहे फेस, तिथे त्यांनी 1 वर्ष काम केलं पुण्यामध्ये. त्याचं काम त्यांनी 1 वर्ष काम केलं, त्यांनी सोडून दिलं. आणि मी 1 वर्ष काम केलं आणि मी पण सोडून दिलं. ओके. त्याला तिथे वगैरे असायचा चांगला पेमेंट वगैरे, 15,000 ते 16,000 रुपये पेमेंट असायचा. मला 8,000 रुपये पेमेंट असायचा. मग त्याच्यानंतर मग तो घरी आला, म्हणजे वर्धेला आला. आणि वर्धेला आल्यानंतर मग त्यांनी तशी पढाई सुरू केली. ओके. म्हणजे गव्हर्नमेंट वगैरे. माझं ऑलरेडी ग्रॅज्युएशन झालं नव्हतं, तर ऑब्विसली मी या सर्व गोष्टी करू शकत नव्हतो. तर मग मी आपलं दुसरा जॉब शोधण्याच्या मागे लागलो. या ऑब्विसली मला विशालनी सजेशन केलं की बिफोर द फिल्म मेकिंग यू नीड टू गो टू ॲटलिस्ट यू नीड टू एक्सपिरियन्स. म्हणजे तू असं नाही झालं पाहिजे की तू फिल्म मेकिंग कडे गेला आणि काहीच नाही झालं, आणि
आणि यू जस्ट लॉस युअर, तर ऍटलिस्ट स्वतःपाशी काही ना काहीतरी बॅकअप असला पाहिजे. तर याच उद्देशाने मग मी स्वतःवर काही ना काही इम्प्रूव्हमेंट करत गेलो. क्लासेस वगैरे लावले नागपूरमध्ये वगैरे, 8 महिने क्लासेस केले आणि त्या हिशोबावर मला एक जॉब पण लागली PMI मध्ये. तेवढ्याच ड्युरेशन मध्ये इथे विशाल पढाई करत होता, बँकिंगची वगैरे खूप पढाई करत होता, खूप एक्झाम वगैरे देत होता, सो मच थिंग्स. ओके, मी जॉबवर लागलो या, आणि त्याच्या एका वर्षानंतर विशालची गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक झाली, बँक PO, ग्रामीण बँक PO, तर तो पण लागला. ओके, मी लागलो त्याच्या एका वर्षानंतर तो लागला ऑब्विसली, बट ही वॉज अ रिअली हायर पोस्ट, या त्याचा तो PO ॲज लागला होता. बट वॉट एव्हर, इट इज गुड या. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की कोरोना आला आणि इथे मी घरी येऊन बसलो. त्याचा जॉब आता सुरू आहे. त्यांनी ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष काम केलं या, असं मी म्हणू शकतो या. त्याची सॅलरी आहे आता ऑलमोस्ट करीब 38 किंवा 40,000, 42,000 वगैरे एवढी सॅलरी आहे त्याची. आणि आता तो उद्या सगाई करत आहे. म्हणजे कसं आहे की आम्ही सोबत धावलो होतो रेसमध्ये, बट मी कुठेतरी मागे पडलो आणि तो समोर चालत गेला, आणि आता तो माझ्या खूप समोर आहे आणि मी खूप मागे आहे. येस, आय जस्ट फील दॅट. मी कम्पेअर याच्यासाठी करत आहे की कम्पेअर म्हणजे इन द सेन्स की असं जेलस आहे त्यामुळे कम्पेअर करत आहे. नो नो, इट्स नॉट. कम्पेअर मी याच्यासाठी करत आहे की तुझी लेवल काय, या तुझ्या सोबतचे मुलं आज उद्या सगाई करून राहिले आहे, या परवा लग्न करतील, राईट. त्यानंतर ते मुलं बाळ ते त्यांची लाईफ सेटल करत आहे. या माझी जोपर्यंत लाईफ सेटल नाही डूड, या त्याच्या खात्यामध्ये 1-1.5 लाख 2 लाख पेमेंट आहे, 1-1.5 लाख पैसे आहे, या माझ्यापाशी ते पण नाही आहे. या मी वडिलांच्या याच्यातून बँकेतून पैसे माझ्या खात्यात टाकतो आणि मग माझा खर्च पाणी चालवतो. म्हणजे बापाच्या याच्यावर जगून राहिलोय मी वडिलांच्या घरी राहतोय, यस, आणि त्यांचीच कमाई खात आहे. या ऑब्विसली खूप बेकार वाटत आहे या आता राईट नाउ या परिस्थितीमध्ये. बट एक स्वतःवर विश्वास पण आहे की हा मैं कुछ कर सकता है, यानी माझ्यापाशी आताही काही वेळ गेली नाही. या मी माझ्या वेळेचा एकदम खूप वेस्ट नाही केला. या काही ना काहीतरी मी काम करत गेलो, त्यातून काही ना काही शिकत पण गेलो, आणि दॅट इज रिअली गुड थिंग फॉर मी. या आणि हेच मला चांगलं वाटते की हा मी काही ना काहीतरी केलं आहे. आणि माझ्यामध्ये समोर पण काही ना काहीतरी असे म्हणजे व्हिडिओ बनवून राहिलाय, म्हणजे जे अगोदर फिल्म मेकिंगचं होतं, म्हणजे अगोदर म्हणजे खूप वेळेपासून मला फिल्म मेकिंग मध्ये जायचं होतं. या बट ड्युरिंग सम सर्कमस्टान्सेस आणि लोकांचा जो काही म्हणजे माझ्या सराउंडिंग जे लोक आहेत त्यांच्या थिंकिंग पाय मी या सगळ्या गोष्टीसाठी मी असं म्हणत होतो की खूप हेजिटेट होत होतो मी, खूप भीती म्हणजे कोणाला न कळता या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो वगैरे वगैरे, की मला असं वाटत होतं की फिल्म मेकिंग वगैरे. बट आता मी लोकांचा विचार करत नाही. या आय डोंट थिंक व्हॉट पीपल थिंक. या त्यांना जे विचार करायचे ते तुम्ही विचार करा, मला काही फरक पडत नाही, कारण मला माझं डेस्टिनी माहित आहे. या इन द एंड मला तिथे जायचं, तुम्हाला नाही जायचं आहे. तर तुम्ही जे विचार करता तर त्याच्यावरून तुम्हाला फरक पडतो नाही पडत तुम्ही पहा. मला तुम्ही शहाणपण शिकवू नका. या माझ्या लाईफचं मी पाहून घेईन. या मी जस्ट लाईक जेवढं काही होईल ना मी स्वतःला ब्लेम करेन. या चांगलं झालं वाईट झालं वगैरे वगैरे स्वतःवर ब्लेम करेन. या कारण कसं आहे की म्हणजे लोकांच्या म्हणण्यानुसार राईट नाऊ मी माझ्या लाईफचे वॉज लाईक 2, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 4 वर्ष मी वाया घालवले. या समजा जर मी हेच काम, समजा जर मला थोडंसं फॅमिली सपोर्ट असा, काही ना काहीतरी थोडंसं फॅमिलीकडून लिटिल बिट ऑफ एक प्रकारे सपोर्ट असता ना, तर राईट नाऊ मी या स्टेजवर नसतो. या म्हणजे मी असं म्हणतो की राईट नाऊ मी मुंबईमध्ये काही ना काहीतरी काम करत असतो किंवा समहाऊ वगैरे माझ्या ज्या इंटरेस्ट आहे त्याच्या फील्ड रिलेटेड. ओके, आणि त्यानंतर
या म्हणजे मी असं नाही म्हणत की सगळं काही सेटल असतं, बट इट वॉज लाईक दॅट की काही ना काहीतरी बिकम बेटर असतं. या काही ना काही म्हणजे नसल्यापेक्षा काही ना काहीतरी एक्सपिरियन्स असतं किंवा काही ना काहीतरी असतं. दॅट्स द ओनली थिंग. या बट कसं की लोकांच्या म्हणण्यानुसार मी स्वतःला थांबून दिलं. या आणि त्याच्यानंतर मग मी माझे लाईफचे 4 इयर म्हणजे 4 वर्ष वेस्ट केले. ओके. आणि त्याच्यानंतर मला रिअलाइज झालं की नाही, इन द एंड मला तिथेच जायचं आहे. तर या कोरोनाने मला रिअलाइज करून दिलं, मला वेळ दिला, थिंक करायला वेळ दिला, आणि देन या की आता मला इथेच जायचं आहे. सो डोंट थिंक व्हॉट पीपल थिंक. या कारण यांच्यामुळे का होते की यांच्यामुळे नुकसान आहे ना ते तुमचं होते. या कारण तुम्हाला माहित असते यार चांगलं किंवा वाईट. या कारण तुम्ही डिसाईड करता तुमच्या लाईफचं. ऑब्विसली प्रत्येकाला वाटते की त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी काहीतरी बिकम बेटर करायला पाहिजे. या आणि दॅट्स द ओनली थिंग. या समजा तुम्हाला समजावून शकत आहे की या गोष्टी तुमचं चांगलं होत आहे किंवा वाईट होत आहे, दॅट्स द म्हणजे त्या मोमेंटला तुम्ही शिकून घेता आणि त्या मोमेंटला तुम्हाला कोणाची गरज नाही आहे. या कारण खूप लोक खूप काही सांगतात. काही लोक चांगले सांगतात, काही लोक चांगल्या उद्देशाने सांगतात, काही लोक वाईट उद्देशाने पण सांगतात. या आणि त्यांचं जस्ट लाईक करो अपने दिल की यार. म्हणजे जे तुम्हाला आहे ना बस त्याच्यातच कंटिन्यू द्या तुम्ही, त्याच्यामध्येच फुल 100% द्या यार डूड. या आज माझं वय आता 27 कम्प्लीट झालं आहे आणि 28 व सुरू आहे, रनिंग आहे. या एज मध्ये लोक सगाई करतात, लग्न करतात. मी वडिलांच्या पैशावर निठ्ठलला आहे डूड. या कुछ भी नाही करा मैं. हा म्हणजे थोडे बहुत व्हिडिओ बनवत आहे, लोकांचे लाईक्स येत आहे, लोकांकडून हे भेटत आहे, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहे आणि समोर जाऊन काही ना काही ते करू शकतो याचं थोडं बहुत आहे मनात. या अँड दॅट इज गुड इनफ फॉर मी. या बट राईट नाऊ इन्स्टेड ऑफ दॅट आपण त्या गोष्टी थोडस साईडला ठेवलं ना तर त्यानंतर मी काहीच नाही. 4 वर्ष लाईफचे वेस्ट केले आहे, तरी वडिलांच्या पैशावर निठ्ठलला घरी बसून आहे. आणि माझं वय आता 28 आहे डूड. विचार कर ना की किती बेकार परिस्थिती आहे माझ्यावर. आणि ऑल दिस थिंग्स हॅपन बिकॉज ऑफ मैंने लोगों की सुनी, सबकी सुनी और अपने म्हणजे स्वतःच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहे त्याला दाबून टाकल्या. म्हणजे मला जे काही करायचं आहे त्या, आणि लोकांच्या मनाचा विचार करून त्यांच्या हिशोबाने स्वतःच्या लाईफला डिझाईन केलं की नाही आपण इथे जॉब केला तर बेटर होऊ शकते. या ते सांगू म्हणजे आता जस्ट लाईक काही काय म्हणणं की हे जास्त वगैरे होऊन राहिलं वगैरे वगैरे. डूड जेव्हा नाही का तुम्हाला आतून कोणी ना कोणी सांगते ना की तुला लाईफ मध्ये हे करायचं आहे किंवा हे करायचं आहे, तर तू डूड ते कर. क्योंकि जो आतून जो कोणी व्यक्ती तुला तो सांगून राहिलाय तो तूच आहे, स्वतःच आहे. या लिसन टू युअर सेल्फ अँड दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अँड यू नीड टू लिसन युअर सेल्फ. येस भाई सब लोगों की सुनो. ऍटलिस्ट जस्ट लाईक मी असं म्हणतो की कधी कधी नाही का सगळ्या लोकांचं म्हणजे का होते, मी एक्सपिरियन्स केलाय की सगळ्या लोकांचं ऐकून नाही का आपलं डोकं भांबवून जाते. ऐकूच नका ना तुम्ही, भोकाट टाका यार. आणि लोक सांगू कोण असतात. या म्हणजे हु आर दोज पीपल हु टेल मी दॅट. हे कोण असतात लोक, हे तुमच्या बहुत क्लोजली रिलेटेड पर्सन असतात. समटाइम्स कधी कधी तुमचे आई वडील पण असू शकतात. या माझ्या केसमध्ये ऑब्विसली आई वडील होते. इवन मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये पण रेकॉर्ड केलं होतं की व्हॉट डज माय मदर अँड फादर थिंक्स अबाउट मी. जर मी असा गेलो तसा गेलो वगैरे वगैरे. या इवन माझे फॅमिली रिलेटिव्ह वगैरे. ओके. आणि त्यानंतर माझे काही मित्र वगैरे खूप जणांनी असं काही रेकमेंड केलं की कर बा जॉब तू वगैरे वगैरे, लाईफला हे नको करू वगैरे वगैरे. मी त्यांचं ऐकलं आणि केलं पण. बट मी असंही नाही म्हणत की माझ्या लाईफचे 4 इयर वेस्ट गेले बा. एक एक्सपिरियन्स भेटला, या एक बॅकअप भेटला. बट राईट नो जो कॉन्फिडन्स मला आता आहे ना, एवढा कॉन्फिडन्स तर मला अगोदर कधीच नव्हता. इतना तो मेरे को पता है की मी तिथे गेल्यावर म्हणजे बॉम्बेला गेल्यावर मला काम भेटणं म्हणजे भेटणं. आणि इवन जस्ट लाईक जर मला माझ्यापाशी स्वतःच काम आहे,
या म्हणजे माझ्या डोक्यामध्ये एवढे थाउजंड ऑफ थिंक येतात की मला हे करायचं ते करायचं. या माझ्यापाशी प्लॅटफॉर्म आहे, युट्यूब आहे. या जस्ट लाईक आय रेकॉर्ड. माझ्यापाशी मोबाईल आहे, कॅमेरा आहे, मी शूट करेल, एडिट करेल आणि अपलोड करेल. लोकांना आवडेल नाही आवडेल तो वेगळा प्रश्न, बट मी माझ्या कामामध्ये फुल 100% देईल, फुल एफर्ट देईल. या माहित नाही यार काय कसं आहे वगैरे. वेल कसं आहे की म्हणतात ना की कधी कधी कम्पेअर नाही का तुम्ही मोठ्या लोकांशी करा, जेणेकरून नाही का तुम्ही स्वतःला पुशअप करता, स्वतःला समोर जाण्यासाठी ढकलता. ओके, अँड दॅट इज गुड थिंग. नेव्हर कम्पेअर विथ युअर सगळ्यांपेक्षा म्हणजे तू छोटा आहे या वगैरे वगैरे, तर अशा लोकांसोबत तू कम्पेअर नको करू. डोंट डू ॲट. या मग याच्यामुळे काय होते की तू स्वतःला ग्रेटनेस समजायला लागतो, जे की आहेच नाही यार तू. या सो ऑलवेज म्हणजे कसं आहे की आज काय झालं, मला असं म्हणायलाच नाही पाहिजे, बट या आता काय आहे की मी संध्याकाळी आता जे काय आहे कोरोनामध्ये जे काय मी माझं प्रोटेक्शन घेतो. आय ऑलवेज टेक केअर ऑफ माय मास्क. जेव्हा पण मी बाहेर जातो माझ्यासमोर जर मास्क नाही आहे माझ्यापाशी तर नेहमी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचा प्रयत्न करतो, लोकांपासून थोडासा डिस्टन्स राहण्याचा प्रयत्न करतो. ओके, हात नेहमी सॅनिटाईज करतो वगैरे. लोकांना जास्त हे माझे एक बेसिक आहे यार डूड. लोकांना वाईट वाटत असेल, हर्ट करत असेल, या इज लाईक राजूभाऊ आले सगळ्यांसोबत हात भेटून राहिले, मी त्यांना म्हणलं दॅट इज ओके यार. या असं हात जोडून हे केलं. या माझ्या मनात काही इंटेन्शन नव्हतं, दॅट्स ओनली थिंग वगैरे वगैरे. या इट्स दॅट थिंग. येस, बादलला आणि वैभवला असं वाटलं की माझं जेस्चर आहे ना रॉंग आहे. भोक में जाओ यार तुम. मेरे को इतनी छोटी छोटी चीजों पे सोचने का वक्त नहीं है. बहुत साऱ्या गोष्टी आहे माझ्या लाईफ मध्ये, आणि या छोट्याशा फुद्दूशा याच्यामध्ये नाही का काय म्हणजे काय लावून ठेवलं यार. म्हणजे असतात एवढं मी तर तेव्हाच विसरलो होतो. या लोकांनी जायच्या वेळेस मला पुन्हा रिमाइंड केलं का मी असं केलं बा. आता ते डोक्यात राहिलं आणि ते मी आता 85 एपिसोड मध्ये सांगितलं. ते तर गोष्ट मी तेव्हाच विसरलो होतो. काय यार अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी असं लावून गेलं तसं. माझं जेस्चर तर राईट होतं ना या, म्हणजे इट वॉज लाईक दॅट. मी मास्क नव्हतो, काही नव्हतो, सोशल डिस्टन्सिंग होतो आणि मला लोकांसोबत टच करायचं नव्हतं, आणि जस्ट लाईक मी दुरून त्यांना जय भीम म्हणलं आणि हात नमन केलं. या दॅट्स द ओनली थिंग आय कॅन डू. हा म्हणून राहिला की राजभाऊ तुझ्यापेक्षा मोठे आहे, तू त्यांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. जेव्हा त्यांनी हात मिळवला होता तेव्हा भोका टाक यार तू. जाऊ दे अरे. म्हणजे सांगू, मी असं विचार करतो यार की माझ्या ग्रुपमध्ये नाही का वैभव आणि बादल यांच्याबद्दल जेवढं विचार कमी करू ना तेवढं बेटर राहील. कारण हे रॉंग नाही आहे. या का रॉंग असेल का नाही माहित नाही, पण माझ्यापेक्षा खूप वेगळे विचार करतात. आणि या तर जस्ट लाईक मी त्याच्याबद्दल थिंक करणं सोडून दिलं यार, की दे डू वॉट जस्ट लाईक. मी माझ्या लाईफ मध्ये 4 इयर वेस्ट केलंय काम करून सुद्धा पण. या 2 जॉब केले, सोडले, असं झालं तसं झालं, जे काय झालं. या आणि त्याच्यानंतरही कोरोनामध्ये 6 महिने भरी बसून आहे. तरी इतका पश्चाताप होते का बहुत जास्त. इतका म्हणजे एव्हरीडे जेव्हा मी उठतो ना तेव्हा मला असं वाटतं की डूड आज तो कुछ ना करेंगे यार, आज कुछ ना कुछ काम करेंगे, कुछ ना कुछ प्रोडक्टिविटी देंगे, दिन का कुछ ऐसा. या हे लोक 6 वर्ष घरी बसून आहे आफ्टर ग्रॅज्युएशन. 6 वर्ष त्यांना काहीच रिग्रेट फील नव्हते, काहीच नाही. आय डोंट नो व्हाय. जस्ट लाईक त्यांच्या असते यार काही काही लोकांमध्ये, त्यांना नाही वाटत, त्यांना नाही येत सिरियसनेस पणा वगैरे. मग हे लोक मला का शहाणपण सांगून राहिले यार. मग हे लोक मला का शहाणपण सांगून राहिले की राजूभाऊ सोबत तू हात शेक करायचा होता, हँड शेक करायचा. म्हणजे ये लोग मेरे को कुछ शहाणपण क्यों शिका रहे. जर हे त्यांच्या लाईफ मध्ये सक्सेसफुल नाही आहे तर हे लोक मला का शहाणपण सांगून राहिले. इट इज लाईक दे आर फ्रेंड्स, दे टेल दॅट थिंग. भोक में जाओ यार तुम, मेरे को कोई फरक नाही पडता. या इट इज लाईक लिटिल बिट फरक झाला. या म्हणजे त्यांनी असं म्हणलं, मी तर तेव्हाच माइंडच करून सोडलं होतं की हे मी तेव्हाच विसरलो होतं की मी असं काय केलं, हे काही गलत केलं, काय केलं. या
जस्ट लाईक त्या मोमेंटला मला असं वाटलं की जे राईट आहे ते राईट आहे. या बट व्हॉट इज दिस यार, हे क्या है ये? सो डोंट कम्पेअर विथ युअर स्मॉलर पीपल. या म्हणजे जे लोक तुझ्यापेक्षा, तुला काय वाटते का वैभव आणि बादल हे तुझ्यापेक्षा स्मॉलर आहे? मी असं म्हणत तर नाही, बट त्यांच्यामध्ये असं काही फारसं मला दिसत पण नाही की जे माझ्यापेक्षा चांगलं आहे बघ. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काही असे टार्गेट्स वगैरे अचीव केले आहे असं मला काही दिसत नाही. या हा, पढाई करतात, ज्ञान आहे वगैरे वगैरे, सो मच थिंग्स. यस, जेव्हा त्यांनी काही ना काही अचीव करून घेतलं ना, हा म्हणजे ऑब्विसली मला म्हणजे ऍज अ फ्रेंड किंवा असं जेन्युअनली असं वाटतं की माझ्या अराउंड सगळ्या लोकांचं भलंच झालं पाहिजे. दॅट्स ऑल आय वॉन्ट. या येस, इज इज म्हणजे जस्ट लाईक माझी एवढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी यांच्यासोबत थोडं चांगल्याने बिहेव करीन किंवा चांगल्या नजरेने बघीन. या त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी जे काही अचीव केलं आहे तर मी त्यांची रिस्पेक्ट करेल. दॅट्स या दॅट्स गुड थिंग. या बरोबर, जे काही आहे ते जाऊ दे ना, भोकाट टाक रे. सो उद्या सकाळी आहे. या आज ऍक्च्युली दिवसभर काय झालं, आज दिवसभर काहीच प्रोडक्टिव्हिटी नाही झाली. या इट वॉज लाईक दॅट की मी आज सकाळभरापासून ऍक्च्युली आज सकाळी उठलो मी 5:30 वाजता उठलो. उठल्यानंतर मग मी विशालला आणायला गेलो. आणल्यानंतर आय वॉज फील रिअली टायर्ड. येस, नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मग मी शायद 1 घंटा काम केला. अरे बस 1 घंटा काम केलं आणि मग मला इतकं म्हणजे टायर्ड असं वाटलं की बहुतच जास्त. मला असं वाटलं मग 10 वाजता मी थोडासा लेटलो. या इवन आताही माझे पाय बहुत जास्त हर्ट करत होते. सकाळी पण करत होते, आताही करत आहे. या तर आय वॉज रिअली टायर्ड. येस, सो मी झोपलो थोडंसं. मग मला 11:30 वाजता विशालचा फोन आला, म्हणे की असं असं काम आहे, आपल्याला कपडे खरेदी वगैरे करायला जायचं आहे. तर हो म्हणलं, येतो म्हणलं. तर मग आय वेंट देअर, गेलो तिकडे मी. आणि नंतर दिवसभर तिथेच गेलो, पूर्ण शॉपिंग हे ते वगैरे वगैरे. कसं आहे की मित्राचं सगाई आहे, ओके. तर ऑब्विसली मला असं वाटते की आपण हे आपल्या घरचं काम आहे. या आणि मी त्याच्यामध्ये फुल 100% देईन. मी हे नाही विचार करीन का कोण का करत आहे, कोण नाही करत आहे, या वगैरे वगैरे. इट इज लाईक विशाल पण आपलाच आहे, श्रुतिका पण आपलीच आहे आणि कार्यक्रम पण आपलाच आहे. ऑब्विसली आपण त्याच्यामध्ये फुल 100% द्यायला पाहिजे. येस, कारण कसं आहे, मी टाइमपास करायसाठी माझा नाही का एव्हरी टाइम हेच असतो की मी जिथे कुठे जाईन ना, मी आपल्या कामाचं पाहिजे यार. या म्हणजे जस्ट लाईक कोणतं काम आहे त्याच्यावर मला का करता येईल वगैरे वगैरे याच्यावर विचार करीन, ते काम करण्याचा प्रयत्न करीन. येस, दॅट्स ऑल आय नीड, दॅट्स ऑल आय वॉन्ट. ओके, मी हा विचार नाही करेन की मला जायचं आहे आणि जस्ट टाइमपास करायचा आहे. माझ्या लाईफमध्ये आता नाही का टाइमपास वाला जो वर्ड आहे ना, तो मला बहुत कमी करायचा. इट वॉज लाईक रिअली निग्लिजिबल. या जिथे मला असं वाटते की माझ्या वेळेचा खूप टाइम पास होऊन राहिलाय आणि वेस्ट ऑफ टाइम होऊन राहिला. ह्या तर आय डोंट डू दॅट. आता कसं झालं की आता मी श्रुतिकाकडे गेलो, जे काही काम करायचं ते काम केलं आणि त्यानंतर मग मी म्हणलं की निघतोय म्हणलं. हे लोक तिथेच, ते सायली आहे, त्यानंतर ते दुसरी मुलीचं नाव काय माहित नाही यार, सायली आणि सुचिता. या तर यांच्यासोबत टाइम स्पेंड करत आहे फालतू वगैरे. या तो माझं काम झालं, मी निपटलो, मी निघतो म्हणलं, आलो इकडे. या तेवढंच मी थोडसा टायर्ड आहे, थोडसा थकलो आहे. मी थोडस आता सूप वगैरे पिन, आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड अँड दॅट्स देन स्लीप. करू जसं काही मला पुन्हा पण काम आहे, त्याच्या घरी पाणी नेऊन द्यायचं आहे वगैरे वगैरे. आता मी हे याच्यासाठी नाही करत आहे की वगैरे मी खाली आहे का असं आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. या आणि मला हे करायचं आहे. येस, जस्ट लाईक मला हे दिसते राव की ये मेरी रिस्पॉन्सिबिलिटी अँड दॅट्स आय नीड टू डू. या मी असं नाही राहील की तिथे गेलो वगैरे. इवन इट जस्ट लाईक शूटिंग जरी करत आहे, लोक म्हणत आहे की तू हे नवीन धंदा सुरू केलाय की लोकांची वेडिंग वगैरे शूट करणं वगैरे वगैरे. इट इज लाईक नवीन धंदा तर नाही. या बट याच्यामुळे माझी प्रॅक्टिस होत आहे. दॅट्स ऑल आय नीड. या कारण मला याच्यातून माहित पडत आहे की शूट करायच्या वेळेस कुठे राहायचं, काय करायचं,
कशाप्रमाणे हँडल करायचं वगैरे वगैरे या. आणि याची सगळी एक प्रकारे मला ऑपॉर्च्युनिटी देत आहे, तर व्हाय डोंट आय डू दॅट? या का नाही करू मी? हा. समजा ज्या गोष्टीपासून माझी काही ना काहीतरी प्रॅक्टिस होत आहे, काही ना काहीतरी होत आहे, जिथे मला जायचं समोर, तिथे जाऊन पण अशाच प्रकारचं काम आहे, तर व्हाय डोंट आय डू दॅट? का नाही करू मी? या करीन मी, डेफिनेटली काम करेन. येस. सो आतासाठी एवढंच, फारसं तर काय आहे नाही. सो दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2050. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.